ईशा देवा ताईचा देवा ताईचा देवा देवा ताईचा गरुडा देवा ताईचा देहाचा विसर पारी देहाचा
देवा कायसा करी उपकार, देवा कायसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज, तरीच हा जीव सुख पावे माझा, बरवी केशी राजा कुळवाली, ठाव देई चित्ता राखे पायापासी, ठाव देई चित्ता राखे पायापासी, सकळ वृत्तीसे अखंडित, तरीच हा जीव सुख पावे माझा, बरवी केशी राजा पुढ आले, आस भय चिंता लाज काम क्रोध, आस भय चिंता लाज काम क्रोध, तोडावा संबंध यांचा माझा, तरीच हा जीव सुख पावे माझा, बरवी केशी राजा कुळू आली, मागणी ते एक हेची आहे आता, मागणी ते एक हेची आहे आता, नाममुखी संत संग देई, तरीच हा जीव सुख पावे माझा, बरवी केशी राजा कुळवाली, तुका म्हणे नको वर पंग देवा, घेई माझी सेवा भाव शुद्ध, तरीच हा जीव सुख पावे माझा, बरवी केशी राजा कुळवाली विठ्ठल.
देवाचा साखरी उपकार, देवाचा साखरी उपकार, देहाचा विसर पाडी मज, तरीच हा जीव सुख पावे माझा, बरवी केशराजा कुळवाडी. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो कुंडलिका, नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, समचरण सरोजम सांद्रनीलाभुलाभम, जगरणीत पाणी मंडनम मंडनानम, तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम, सदय धवलहास्यं विठ्ठलं चिंतयामि. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका दयांचे गिरी स्मरण होय सकळ विधेंचे अधिकरण. तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणी आता सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, अहो स्वामी तुकया देवा, अहो स्वामी तुकया देवा, अहो स्वामी तुकया देवा, क्या बात है, जोरात टाळी वाजवा सगळे, टाळी वाजवा. गुरुजींनी या वर्षी जरा उशीर हजेरी लावली, पण शेवट तो माझा भाऊ गोड झाला विठाला. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग, भक्ती ज्ञान वैराग्याचा त्रिवेणी संगम, महाराष्ट्र भूषण शिवाय वारकरी पंथाच्या कलशस्थानी विराजमान असणारे पंच अवतारी संत, जगदवंदनीय जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा फार मोठा नाही पण 6 चरणाचा अभंग कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला आहे विठाला.
या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवाता ऐसा करी उपकार. तुकोबाराय देवाजवळ आपली करुणा भागतायत. तुकोबारायांचा आणि पांडुरंगाचा झालेला संवाद या अभंगाच्या माध्यमातून तुकोबारायांनी प्रतिपादन केलेला आहे. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं वक्त्याचं कर्तव्य आहे. या न्यायानं अकारण करुणा उरून आले रुक्मिणी प्राण संजीवन जगदाता पांडुरंग पंढरीश परमात्मा व श्री जरंडेश्वराच्या कृपाशीर्वादाने चालू असणारा आपला हा पायी दिंडी महिला मंडळ पायी दिंडी. झोपला नाही ना? मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही, कारण आमच्या महाराजांची शिकवण आहे शॉर्ट बट स्वीट. त्याला इंग्लिश मध्ये शॉर्ट बट स्वीट इंग्लिश मध्ये झालं. थोडे बरे लिरे तुका म्हणे हेच खरे. काय मी तसा अण्णांच्या भाषेत वारण्याचा वाद आहे, महाराज बसल्यामुळे थोडीशी जरा धडकी भरली. जरंडेश्वराच्या कृपाशीर्वादाने आपला चालू असणारा पायी दिंडी 16 वर्ष निवांत राहायचं, खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं. होय, काही काळजी करू नका. एखादं उत्तर चुकलं तरी हरकत नाही. मी तुम्हाला काय म्हणणार नाही. आणि जर म्हंटलो तर उद्यापासून तुम्ही मला दिंडी सोहळ्यात चालून देणार नाही. होय, बरा कार्यक्रम आहे. सुंदर असा आपला हा पायी दिंडी सोहळा. आणि खऱ्या अर्थानं माझी तब्येत ठीक नाही. 4 दिवस झालं मी आलोय, पण आल्यापासून 2 वेळा इंजेक्शन घेतले. काल स्वतः माझं अंतकरण आता भरून येते की कदाचित मी मोठा झाल्यापासून माझ्या आई वडिलांनी मला दवाखान्यात नेण्याची इतकी काळजी दाखवली नसेल, पण मी तापलोय म्हणून मला दवाखान्यात डॉक्टरकडे नेलं पाहिजे. महाराजांच्या मुखातून काल कमीत कमी 10 ते 15 वेळा मी ऐकलं आणि स्वतः मला ते डॉक्टरकडे घेऊन गेले. आणि मला वाटतंय माझी परिस्थिती कीर्तन करण्यासारखी नव्हती, पण महाराजांचा एकच शब्द होतय. कीर्तनाला अभंग निवडला, अभंग पण 6 चरणाचा. महाराजांना म्हटलं काय बोलून काय नको, अरे होतय. आता म्हटलं होतय तर होतय. पण खऱ्या अर्थानं श्री परमपूजनीय धनंजयगिरी बाबा यांचा आशीर्वाद. मी अगदी आमच्या भिशे महाराजांनी त्या दिवशी कीर्तन केलं. हे लहान लेकरू आमच्या समर्थ आता दिसत नाही इथं, पण अगदी लहान वयापासून समर्थ महाराज पुढे बसले. अगदी लहान वयापासून या दिंडी सोहळ्यामध्ये मी चालत आहे. तुमच्या सर्वांच्या सहवासामध्ये आमचे जळगावकर मंडळी असतील, आमचे काका असतील, संपूर्ण मंडळी आसगावकर बाबा असतील. आता सर्वांचा नामोल्लेख करणं मला शक्य नाही, पण तुमच्या सर्वांच्या सानिध्यामध्ये मी लहानपणापासून चालत आलोय. तुमच्या सर्वांचं मार्गदर्शन वेळोवेळी मला भेटत गेले. खऱ्या अर्थानं धनंजयगिरी बाबांचा आशीर्वाद महाराजांना मिळाला आणि महाराजांचा आशीर्वाद आमच्या सारख्या लेकरांना मिळाला. मी या गादीवरती विठ्ठलाची आण घेऊन सांगतो, जेव्हापासून ज्या दिवसापासून महाराजांचा कृपाशीर्वादाचा हात माझ्या डोक्यावरती पडलाय, तेव्हापासून आतापर्यंत कधीच पाठीमागं वळून बघायची गरज लागली नाही. ही ताकद गुरुश्रद्धेमध्ये लक्षात ठेवा. काही असू द्या, कितीही मोठं संकट आलं, रात्रीच्या 2 वाजता जरी भीती वाटायला लागली, एक फोन केला, महाराज अशी अडचण आहे. त्यावेळेस माझा विश्वास आहे, त्या विश्वाच्या पाठीवरती माझ्यासाठी कोणी जरी नाही धावून आलं तरी माझे श्री गुरु महाराज माझ्यासाठी आल्याशिवाय राहणार नाहीत. ते समोर बसलेत किंवा मला त्यांनी व्यासपीठ दिले, मी यासाठी त्यांचा नामोल्लेख करत नाही, पण अंतःकरणापासून त्यांनी लहानपणापासून आम्हाला लावलेलं प्रेम. याच दिंडी सोहळ्यामध्ये
मला वाटतं एखादा मुक्काम चुकत असेल, नाहीतर कीर्तन पार पडलं की आमचा दणकायचा कार्यक्रम चालू व्हायचा. म्हणजे ह्या गादीवरून सांगतो, आमचे सचिन महाराज आले. सचिन महाराजांना आणि मला महाराजांनी आमच्या दोघांवर कारणच शोधून, पण एक सांगतो, महाराजांनी मारलेले वन आज शरीरावरती दिसत नाही. पण कदाचित मला असं वाटतंय त्यावेळेस जर महाराजांनी दुर्लक्ष केलं असतं, आमच्या अंगावरती हात उचलला नसता, आम्हाला मारलं नसतं, आम्हाला दिशा दाखवली नसती, तर कदाचित आज राहुल महाराज तुम्हाला कीर्तन करताना दिसला नसता. हे महाराजांचे उपकार आहेत. मारलेले वन शिल्लक राहिले नाहीत, पण त्यांनी दिलेलं ज्ञान आज आयुष्यभर माझ्या कामाला येतंय. 24 वर्षामध्ये माझ्या गावाकडे सुद्धा माझी छोटीशी अशी वारकरी शिक्षण संस्था आहे. आमचा संपूर्ण भाग मला ओळखतो. मोठमोठी व्यासपीठ जवळजवळ 15 ते 17 व्यासपीठ माझ्याकडे चालवायला आहेत. महाराजांच्या कृपाशीर्वादाने सगळं सुरळीत चाललंय. म्हणजे चाललंय तर चाललंय, नाहीतर बळच हाय आणि बळच नाही म्हणायचं. मला तसलं जमत नाही. जे असेल ते आहे. आणि खऱ्या अर्थानं आमचे अण्णा माझ्यावरती नितांत प्रेम अण्णांचे. परवा दिवशी गेले, दिंडी सोहळ्याला भेट देऊन परत आले, आणि आज माझं कीर्तन आहे म्हणून गुरुजी असतील, आमचे अण्णा असतील, माझ्या कीर्तनासाठी खास इथपर्यंत येऊन पोहोचलेत. मला माहिती नाही मी कसं कीर्तन करणार आहे, मला माहिती नाही मी या अभंगाच्या द्वारे तुम्हाला काय सांगणार आहे, माझं कीर्तन चांगलं होईल नाही होईल मला काही सुद्धा माहिती नाही. पण मला हे कीर्तन करण्याच्या अगोदर ज्यांच्यामुळे मी खऱ्या अर्थाने या ठिकाणी उभा आहे, महाराज सांगायचे त्याला जमल का, पण अण्णा सांगायचे अरे जमतय, मी आहे ना. कोल्हापूर पर्यंत एसटीनं आम्हाला अण्णांनी नेलंय, आणि हे उपकार लहानपणापासून आतापर्यंत माझ्यावरती आहेत, आणि ते मी मरेपर्यंत कधी विसरणार नाही. आमच्या अण्णांचं देखील दर्शन घेतो. परमपूजनीय श्रद्धेय धनंजयगिरी बाबांचं दर्शन घेतो. आज ज्यांचा पकवाज तुम्ही ऐकताय, आणि गेली कित्येक वर्ष झालं तुम्ही ज्यांचा पकवाज ऐकताय, संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर आंतरराष्ट्रीय पखवाज म्हणून त्यांना ओळखलं जातं. श्री हरिभक्त पारायण आमचे गुरुबंधू सौरभ महाराज असतील, त्यांचं दर्शन घेतो. त्याचबरोबर महाराजांच्या पावली खऱ्या अर्थानं महाराजांच्या नंतर जागा कुणी चालवली तर श्री हरिभक्त पारायण आमचे गुरुजी रवींद्र महाराज असतील, त्यांची सुद्धा त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. म्हणजे महाराज नसले तर एखादा विश्वास महाराज पाठीमागे टाकून जातात. रवी महाराज तुम्हाला हे करायचंय, आणि ते आमचे गुरुजी अगदी कोणताही खंड न पडता सुरळीत पार पडत असतात. त्याचबरोबर ज्यांना गान कोकिळ म्हणून ओळखलं जातं, ज्यांच्या आवाजाला तोडच नाही, श्री हरिभक्त पारायण आमचे रिकेश महाराज, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. या ठिकाणी आमचे विक्रम महाराज सुद्धा आलेले आहेत. आता पकवाज विशारद होते, आता कीर्तन महर्षी होण्याकरता आता कीर्तन क्षेत्रामध्ये सुद्धा उद्याच कीर्तन आहे महाराजांचं, त्यामुळं आता कीर्तन क्षेत्रामध्ये सुद्धा ते आलेले आहेत. माझ्यावरती नितांत प्रेम, वेळोवेळी मार्गदर्शन त्यांचं मला घडत असतं. श्री हरिभक्त पारायण आमचे विक्रम महाराज, आमचे ज्ञानराज महाराज असतील, प्रथमेश महाराज असतील, आमचे अक्षय महाराज पाठीमागे बसलेले आहेत. आता सगळ्यांचाच नाम उल्लेख करणं मला शक्य नाही. आमचे साहिल महाराज असतील, आकाश महाराज असतील, आता कीर्तन झाल्यावर शेवटी घेऊ आपण. आणि सगळ्यात महत्वाचं श्री हरिभक्त पारायण खऱ्या अर्थानं दिंडी सोहळा उठून दिसतो. म्हणजे परवा दिवशीच आमच्या विक्रम महाराजांनी सांगितलं, बगडे बरोबर ना भरपूर असतात, पण त्याच्यामध्ये एकच राजहंस असतो. खऱ्या अर्थानं महाराजांच्या जवळ आम्ही एखादी अडचण मांडू शकत नसलो तर ती अडचण आम्ही आमच्या मारुती महाराजांजवळ मांडतो. माझ्यावरती मुलासारखं प्रेम करणारे श्री हरिभक्त पारायण मारुती महाराज असतील, त्यांचं सुद्धा दर्शन घेतो. समस्त ग्रामस्थ मंडळ जाम असेल, सर्व दिंडी सोहळ्याचं दर्शन घेऊन कीर्तनाला सुरुवात विठाला. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत, देवाताई साखरी उपकार. तुकोबारायांचा आणि देवाचा संवाद सुरू आहे. वाद आणि संवाद याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. अनेकांमध्ये जो केला जातो त्याला वाद म्हणतात, आणि दोघांमध्ये जो केला जातो त्याला संवाद म्हणतात. महाभारतामध्ये कौरव पांडवांचं बोलणं हा वाद आहे, आणि भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचं बोलणं हा संवाद आहे. म्हणून गीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी आपल्याला पाहायला मिळेल श्रीकृष्ण अर्जुन संवादी. 15वा अध्याय पहा, श्रीकृष्ण अर्जुन संवादी पुरुषोत्तम योग नाम 15 अध्याय.
तुकोबारा देवाजवळ आपला संवाद साधतायत. संतांना वाद घालायचा असेल तरी देवासोबत, संतांना भांडण करायचं असेल तरी देवासोबत, संतांना भजन करायचं झालं तरी तेही देवाचंच. आता बोलण्याची नाही एका देवा विन काही. संतांचं भांडण सांगायचं झालं तर भांडणामध्ये अख्खं कीर्तन होईल. एवढी उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकतो. माझ्या जनाबाईने तर अंगणात उभ्या राहून देवाला शिव्या द्याव्या. धुंद झालं तुझा देवा, झाला तुझा दरबार. धुंद झालं तुझा दरबार, झाला तुझा दरबार. धुंद झालं तुझा जनाबाईने तर अंगणात उभ्या राहून देवाला शिव्या दिल्या. अरे विठ्या विठ्या, मूळ मायेच्या कारट्या, तुझी रांड रंडकी झाली, सती सावित्री चुडाल आली. तुझं गेलं मर, तुला पाहुनी कार रड, आणि उभी राहुनी अंगणी शिव्या देती दाशी जणी. जनाबाईनं अंगणात उभ्या राहून देवाला शिव्या द्याव्या तरी सुद्धा आवाज दिल्यानंतर जनाबाईने आवाज दिल्यानंतर देवानं धावत यावं. जनाबाई आंघोळी करता बसल्या असताना पाण्यामध्ये हात घालावा, पाणी गरम असावं, आणि जनाबाईने देवाला म्हणावं, देवा अरे येणारे माझ्यासाठी. देवानं गार पाणी ओतण्याकरता यावं. जनी बैसली न्हायाला, पाणी नाही पिसाण्याला. आंघोळ झाल्यानंतर जनाबाईनं देवावरती दम टाकावा. अ देवा कुठं चालला? माझी केस बघितली नाहीत का? माझी वेणीफणी करून द्या. जनाबाईची वेणीफणी सुद्धा देवानं करावी. देवानं सांगावं, जने मी तुझी वेणीफणी करतो, हे मात्र तू कुणाला सांगू नकोस. जनाबाईने आरशाच्या समोर उभं राहावं आणि रूप पाहावं. आता तुम्ही मला सांगा, जगाच्या मालकानं जनाबाईची वेणीफणी केली, जनाबाई किती सुंदर दिसत असेल. जनाबाईचं रूप खुलून दिसायला लागलं आणि त्या भानामध्ये जनाबाई संपूर्ण पंढरी नगरीमधून प्रचार करत सुटली. जनी सारे लोका नाऊ भावी माता, जनी सांगे लोका नाऊ घाली माझा सखा. रुक्मिणी आई साहेबांपर्यंत ही बातमी पोचली. कोणती दाशी जनी? आणि ती तिच्या करता माझा मालक तिची वेणीपणी करण्याकरता जातोय. त्यावेळेस रुक्मिणी आई साहेबांनी देवाला विचारलं, त्या जनीसाठी तुम्ही कशाला जाताय? जेव्हा आवाज देईल तेव्हा तुम्ही सगळं काम सोडून पळत सुटताय. त्यावेळेस देवानं सांगितलं, डोळ्यातून अश्रू वाहत आहेत आणि जगाचा मालक पांडुरंग परमात्मा रुक्मिणी आई साहेबांना सांगतोय, देव म्हणती रुक्मिणी
माझ्या जनीला नाही कोणी. अगं तिच्यासाठी कोणीच नाही. माझ्यावरती विश्वास ठेवून ती पंढरी नगरीमध्ये राहिली. माझ्याशिवाय तिचं कोणी सुद्धा नाही. नामदेवरायांच्या घरी दास्यत्व करत होती. मला दृष्टांत सांगायचं नाही, तेवढा वेळ सुद्धा माझ्याजवळ शिल्लक नाही. घरातली पडेल ती कामं जनाबाई करायची. देवा करता जनाबाई त्या ठिकाणी राहिली होती. संतांना भांडण करायचं असेल तरी देवासोबत, संतांना भजन करायचं असेल तरी ते देवाचंच, आणि संतांना वाद घालायचा असेल तरी तो देवासोबत. करू आवडले वाद तुमच्या सुखाचा संवाद. तुकोबरा देवाजवळ संवाद करताय. देवाता ऐसा करे उपकार. देवा माझ्यावरती उपकार करा, मला या देहाचा विसर पाडा, कारण या देहावरती लोक प्रेम करतात. देवा तुला तर माहितीये ना, ज्या देहावरती लोक प्रेम करतात, देवा सांगणारे मला तो देह तरी माझा आहे का रे? मग तो देह आहे तरी कुणाचा? देह देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे? ज्या देहावरती तुम्ही आम्ही प्रेम करतो तो देह आपला आहे का? अय महिला मंडळ, आपला आहे का? सकाळी उठल्यानंतर पावडर हातावरती घेऊन हात भरून आपण ज्या तोंडाला पावडर लावतो, जो देह सुंदर दिसण्याकरता आपण दिवस रात्र प्रयत्न करतो, टिकली जरा बाजूला गेली की आरसा घेऊन परत बरोबर लावतो. ज्या देहाला आपण नटवण्याचा प्रयत्न करतो तो देह आपला आहे का? आहे का? तो देह आपला नाही. तुकोबाराय सांगतात, बाबा रे देवा तो देह माझा नाही. देहाचा आठव असल्यानंतर देवामध्ये आणि भक्तामध्ये अंतर पडतं. देह हे काळाचे, धन कुबेराचे, तो देह माझा नाही देवा, त्याचा मला विसर पाड. ऐका, ज्या धनासाठी तुम्ही आम्ही दिवस रात्र काबाड कष्ट करतो, रात्रीचा दिवस दिवसाची रात्र, ह्याची टोपी त्याला त्याची टोपी ह्याला, दिवसभर किती लबाड्या आपण करत असू, प्रत्येकानं आपापल्या मनाला विचारा. जे धन कमवण्यासाठी तुम्ही आम्ही अहोरात्र झिजत असतो, ते धन तरी आपल्या बरोबर येणार आहे का? आवाज कुणाचा? बचत गटाचा. कळतंय ना? डोक्यावरनं जात नाही ना? जे धन कमवण्यासाठी दिवस रात्र आपण काबाड कष्ट करतो, नवऱ्याच्या शर्टामध्ये जर एखादी 100ची नोट राहिली तर महिला मंडळ खरं सांगा, प्रामाणिक आपण माघारी करतो का? हित बसलेली कोण प्रामाणिक असेल तिने हात वर करा, उद्या पुरस्कार घेतो. आहे का कोण? म्हणजे जे धन आपलं नाही, आपल्या बरोबर येत नाही, येताना घेऊन आलो का काय? येताना घेऊन आला शिकार, जाताना घेऊन जाशील काय? नको अभिमान करू भला माणूसा, आएगा सो जाएगा राजा रंग फकीर. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास. थोड़े थोड़े सब दुखी, सुख
दुखिया हरी के दास. त्या पैशाच्या पाठीमाग पळून आपण त्या देवाला विसरून गेलो का नाही? अरे बाबा, आपलं तर बरं चाललंय. 10-12 दिवस बस टेम्पोत बसतोय, उठतोय, बसतोय, उठतोय, बसतोय, भूक लागली की नाश्त्याला थांबतोय. दिवसभरात 2 वेळा इडली सांबर, वडा सांबर, कॉफी दिवसातनं 4 वेळा आपलं बरं आहे. पण किमान आपण पायी दिंडीला तरी चालतोय, त्याचं नामस्मरण करतोय. पण शहरातल्या एखाद्या पोराला म्हणलं ना, दादा पायी दिंडी सोहळा चाललाय, लाखो भाविक भक्त आषाढीला पंढरीकडे जात असतात, तुम्ही 10-15 दिवस सुट्टी काढून दिंडी सोहळ्यामध्ये या, लय आनंद असतो. तो म्हणतो महाराज ती भानगड तुम्हीच करा. ही भानगड आहे का? देवासाठी आमच्याकडे वेळ नाही, आम्हाला कामातनं वेळ मिळत नाही. अरे येड्या, त्यानं जोपर्यंत तुमच्या आमच्यासाठी वेळ काढलाय तोपर्यंत मी कीर्तन सांगतोय आणि तुम्ही कीर्तन ऐकताय. ज्या दिवशी त्यानं तुमच्या आमच्यासाठी काढायचा वेळ बंद केला, चौघांच्या खांद्यावरती आपला पालखी सोहळा, राम राम. खरंय ना? तो देव जन्माला घालण्या अगोदर पासून ते आपला कार्यक्रम लावेपर्यंत आपली काळजी करत असतो. माहितीये ना? विस्तार करायचं झालं तर फार मोठा आहे, पण मला तिकडे जायचं नाही. ज्या वेळेस लहान लेकराला जन्माला आल्यानंतर त्याला दात नसणार आहे, त्याला अन्न खाता येणार नाही, हे देवाला माहिती असतं ना, त्यावेळेस देव त्या लेकराची भूक भागावी याकरता आईच्या शरीरावर दुधाची निर्मिती करतो. कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, वाढवी श्रीपती, सवे दोन्ही किंवा दोही सवे. ऐका, जब दंत नाही ते तब दूध दिया, जब दंत मिले तब अन्न दिया. आपली काळजी करणारा तोय आणि आपण म्हणतो त्याच्यासाठी मला वेळ नाही. अरे प्रामाणिकपणानं 2 तास त्याच्याकरता काढा. 22 तास मागे पुढे उभा राहून तुमचं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही. 2 तास राहू द्या बाजूला, सकाळी उठल्यानंतर 5-10 मिनिटं तरी त्याच्यासाठी काढतो का हो आपण? पण ज्या दिवसापासून आपण सकाळी उठल्यानंतर त्याच्यासाठी वेळ काढायला सुरुवात करू ना, अख्ख्या दिवसभर आपल्या मागे पुढे उभा राहून आपलं रक्षण केल्याशिवाय तो राहणार नाही. देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, उगवी कोडे, उगवी कोडे संकट, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे. म्हणून पैसा कमवण्यासाठी आयुष्य खर्ची घालू नका. किती आयुष्य आपल्याला भेटलं या कलियुगामध्ये. आयुष्य निघून चाललंय, घडी घडी काळ वाट याची आहे, अजून किती आहे अवकाश, काळ टपून बसलाय. अल्प आयुष्य मानव देह, शत गणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पिडा रोग क्षय, काय भजनाशी उरले ते पाहेगा. ज्या धनासाठी तुम्ही आम्ही झटतोय ते धन सुद्धा आपल्या बरोबर येणार नाही. तुकोबराय म्हणतात त्याच्या नादाला लागू नका. पैशासाठी कितीही वेळ झाला ना, आयुष्यभर जरी सत्ता कमवण्यासाठी, संपत्ती कमवण्यासाठी धडपड करू लागला तरी शेवटच्या क्षणाला आपल्या लक्षात येईल, पैसा किती जरी असला तर भगवंताच्या भक्तीशिवाय जीवाला समाधान नाही. लक्षात ठेवा. तुम्ही आम्ही येडे का? तुम्ही 10-15 दिवस सगळं काम मागे टाकून पायी दिंडीसाठी चालत आलाय ना. प्रत्येकाला ज्याचं त्याचं काम आहे,
काम आहे म्हणून घरी सुद्धा राहिलेली बरीच असतील, पण इथपर्यंत देव तुम्हा आम्हाला घेऊन आलाय. लक्षात ठेवा, पैशासाठी झटू नका. पैसा कमवला पाहिजे, पैसा उपयोगाचा आहे, पण कुठपर्यंत? एक गोष्ट सांगतो ऐका, एक वाक्य लक्षात ठेवा. आपल्या खिशामध्ये लाखोंचा खळखळाट असावा, पण त्या पाठीमाग 1 रुपयाचा सुद्धा कुणाचा तळतळाट नसावा. एवढं आयुष्यामध्ये पाळलं तरी खूप झालं. लक्षात ठेवा, पैशासाठी झटू नका. त्या देवाची भक्ती करा, तो देव आपलाय. वासुदेवाची आई कहाणी जगात नाही राम रे. वासुदेवाची आई कहाणी जगात नाही राम रे. दाम करी काम वेड्या, दाम करी काम रे. दाम करी काम वेड्या, दाम करी काम रे. या जगातली सारी माणस, या जगातली सारी माणस झाली या पैशाची गुलाम रे. दाम करी काम वेड्या, दाम करी काम रे. दाम करी काम वेड्या, दाम करी काम रे. या पैशाची जादू न्यारी, तान्या पोराला त्याची आवरे. आई सोडली घेत झेप या पैशाच्या पाठीरे. दाम करी काम वेड्या, दाम करी काम रे. दाम करी काम वेड्या, दाम करी काम रे. तुकोबराय सांगतात, हा देह काळाचा आहे आणि धन कुबेराचा आहे. देवा, माझं याच्यामध्ये काय नाही, मला या देहाचा विसर पाड. कारण देहाचा विसर जोपर्यंत पडणार नाही ना रे देवा, तोपर्यंत मला तुझी भक्ती करणं अवघड जातंय. तुझ्या आणि माझ्यामध्ये अंतर पडतंय. देवा, मला या देहाचा विसर पाड. ऐका, तुकोबारायांच्या जीवनातला प्रसंग आहे. आपण थोडा त्रास झाला, थोडस दुखायला लागलं की म्हणतो वारीला नको जायला. तुकोबाराय सांगतात, देहाचा विसर मला पाठ. ऐका, महाराष्ट्रभर महाभयंकर असा रोग आला होता. संपूर्ण महाराष्ट्र नारू नावाच्या रोगाने त्रासलेला होता. दिवसभरात देह जमिनीवरती कोसळत होते. अख्खं घर उद्ध्वस्त होत होतं. लोक मृत्युमुखी पडत होते. आणि असा भयंकर असणारा नारू नावाचा रोग माझ्या श्री संत तुकाराम महाराजांना झाला. तुकाराम महाराजांना भीती वाटत होती, कारण आषाढीची वारी जवळ आली होती. तुकाराम महाराजांना मरण्याची भीती नव्हती, तर तुकाराम महाराजांच्या पायाला नारू नावाचा रोग झाला. आणि तुकाराम महाराजांना प्रश्न पडला, अशा अवस्थेमध्ये मी पांडुरंगाला भेटण्याकरता कसा जाऊ? 8 पिढ्यांपासून चालत आलेली वारीची परंपरा. ऐका, विश्वंभर बाबांपासून चालत आलेली वारीची परंपरा. तुकाराम महाराजांचा पूर्व अवतार नामदेवराय, ते सुद्धा वयाच्या 5व्या वर्षापासून ते 82व्या वर्षापर्यंत या वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करत होते. नामदेवरायांनी सुद्धा अविरतपणाने वारकरी संप्रदायाची सेवा केली. पूर्वजन्मात सुद्धा वारी होती आणि वाड वडिलांच्या कुळामध्ये सुद्धा वारी होती. अशी वारीची परंपरा, तिच्यामध्ये खंड पडायला नको. तुकाराम महाराजांना काळजी वाटत होती. नारू नावाचा रोग झालाय, पायातून रक्त वाहतोय, पू वाहतोय, संपूर्ण शरीर त्या रोगाने त्रासलेलंय. आषाढीची वारी आली. भाविक भक्त तयारी करून पांडुरंगाच्या भेटीसाठी जायला निघाले. तुकाराम महाराजांना प्रश्न पडला, आता मी वारीसाठी कसा जाऊ? अरे देवा, वारीची परंपरा, तिच्यामध्ये खंड पाडू नकोस रे देवा. पंढरीचा वार करी आणि वारी चुको नेदी हरी. अरे देवा, माझं आयुष्य कमी कर रे देवा. आयुष्य करीऊ नये परी मज आवडो कीर्तने. नको जाऊ देऊ भंगा आणि गात्रे माझी पांडुरंगा. अरे देवा, माझं आयुष्य कमी कर, पण मला वारी माझी चुकून देऊ नको रे देवा.
तुकाराम महाराजांनी तशा अवस्थेमध्ये वारी करण्याचा निश्चय केला. महिला मंडळ काळजीपूर्वक ऐका. शरीर त्रासलेले, 4 पावलं तुकोबाराय चालले आणि संपूर्ण शरीर त्रासलं. पायातून रक्त जास्त वाहू लागलं. संपूर्ण पाय रक्ताने पुवाने माखलेला आहे. शरीर त्रासलंय. फूट सुद्धा अंतर पार करण्याची शक्ती शरीरामध्ये तुकाराम महाराजांच्या राहिली नव्हती. आणि तुकाराम महाराज देवाचा धावा करतात. अरे देवा, माझ्यावरती तू अशी अवस्था, अशी वेळ का आणलीस रे देवा? मला तुझ्याकडे यायचं होतं. अरे तूच मला बोलवत होतास ना. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत श्री तुझ पांडुरंग, सांगत श्री तुझ पांडुरंग, सांगत श्री तुझ पांडुरंग. अरे देवा, तूच सांगितलंयस ना रे, आषाढी कार्तिकीला माझ्याकडे यायला चुकू नको. आणि अशी अवस्था तू माझी का करून ठेवले सांग ना रे. रस्त्याने वारकरी जात होते. एका वारकऱ्याला तुकाराम महाराजांनी आवाज दिला आणि त्या वारकऱ्याला सांगितलं, महाराज तुम्ही पंढरपूरला चाललाय ना, माझ्या पंढरपूरच्या राजाला माझा निरोप सांगा. माझ्या पायाला नारू नावाचा रोग झालाय. मला काय तुझ्याकडे येता येणार नाही रे बाबा. माझ्या देवाला निरोप सांगा. तुमचा तुकाराम नावाचा भक्त तुमची आतुरतेने देहू गावामध्ये वाट पाहतोय. त्याला वारीला नेण्याकरता साक्षात तुम्हालाच यावं लागेल. ऐका, दर मजल करत तो वारकरी पंढरी नगरीपर्यंत येऊन पोहोचला. पंढरीमध्ये गेल्यानंतर पांडुरंगाचं दर्शन घेतलं, हात जोडले आणि हात जोडल्यानंतर त्या वारकऱ्यानं पांडुरंगाला सांगितलं, देवा तुमचा तुकाराम नावाचा भक्त देहू गावामध्ये तुमची वाट पाहतोय. संपूर्ण शरीर त्रासलेलं आहे. पायाला नारू नावाचा रोग झालाय आणि तुमच्या तुकाराम नावाच्या भक्ताला या वर्षी तुमच्याकडे वारीला येता येणार नाही. तुम्ही स्वतः त्याला नेण्याकरता या, असं तुकाराम महाराजांनी सांगितलंय. जगाच्या मालकाला निरोप पोचला. पांडुरंगाने लाखो भाविक भक्त पंढरी नगरीमध्ये दाखल झाले भगवंताच्या दर्शनाकरता. म्हणून देवानं गरुडाला सांगितलं, तुकाराम महाराजांना घेऊन तुम्ही या. गरुड तुकाराम महाराजांपाशी जाऊन पोहोचले आणि महाराजांना सांगितलं, देवानं मला पाठवले तुम्हाला घेऊन येण्याकरता. चला तुम्ही, देवानं तुम्हाला बोलवलंय. त्यावेळेस तुकाराम महाराजांनी सांगितलं, गरुडा तुझा आणि माझा संबंध नाही, मी तुला ओळखत नाही. गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, तुकाराम महाराजांनी गरुडाला सांगितलं, तुझ्या पाया पडतो रे मी, पण मी तुझ्या बरोबर येणार नाही. येणार मी. त्या देवाला सांग तुलाच बोलवलंय. गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई, वेगी आणा वाकू हरी, मज दिना ते उद्धरी. गरुडाला सांगितलं, त्या देवाला घेऊन ये, मी तुझ्या बरोबर येणार नाही रे गरुडा. गरुड पांडुरंगाजवळ येऊन पोचला. इकडे लक्ष द्या महिला म्हणजे. गरुड पांडुरंगाजवळ येऊन पोचला आणि सांगितलं, तुमचा तुकाराम नावाचा भक्त फार हट्टी, तो माझ्या बरोबर आला नाही, त्याने तुम्हाला घेऊन येण्याकरता सांगितलंय. त्यावेळेस भगवान परमात्म्यानं आपली असणारी पत्नी लक्ष्मी आई साहेब म्हणजेच रुक्मिणी मातेला सांगितलं, तुम्ही जावा आणि तुकाराम महाराजांना घेऊन या. त्यावेळेस रुक्मिणी आई साहेब गेल्या. रुक्मिणी आई साहेबांना पाहिलं आणि तुकाराम महाराजांनी हात जोडले. आई साहेब मला माफ करा, पांडुरंगाने मला तशी आण दिले.
त्यालाच तुम्ही माझ्याकरता बोलवा, मी तुमच्या बरोबर सुद्धा येईन. पाय लक्ष्मीचे हाती, तिसे यावे काकुलती. तुकाराम महाराजांनी सांगितलं, मी तुमच्या बरोबर येणार नाही. रुक्मिणी आई साहेब पोचल्या. भगवान परमात्मा झोपलेला निद्रा अवस्थेमध्ये देव होता आणि त्यावेळेस रुक्मिणी आई साहेबांनी शेषाला सांगितलं, तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. तुकाराम महाराजांनी तुम्हालाच बोलवले, तो माझ्यासोबत तुझं तुकाराम महाराज यायला तयार नाहीत. त्यावेळी जगाचा मालक भगवान परमात्मा गरुडावर बसून तुकाराम महाराजांना नेण्याकरता आला. पिवळा पितांबर शेला गगनी झळकला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. जगाचा मालक भगवान परमात्मा गरुडावर बसून तुकाराम महाराजांची वारी पूर्ण करण्याकरता आला. तुकाराम महाराज आकाशाकडे पाहत होते आणि देवाला पाहिलं. समोर सावळे प्रब्रह्म आवडे आजीवा म्हणे मन राणीवा घर गेले. तुकाराम महाराज ढसा ढसा रडतायत. ऐका देवा, तुला त्रास दिला रे मी, मला नाही तुझ्याकडे येता आलं. माझ्यासाठी तुला पंढरपूर सोडून माझ्याकडे यावं लागलं रे देवा. पण माझी वारीची परंपरा आहे ना, तिच्यामध्ये मला खंड पाडायचा नव्हता रे देवा. पायाला नारू नावाचा रोग झालाय, शरीर त्रासले, असह्य अशा वेदना होत आहेत, तरी सुद्धा वारी चुकू नये यासाठी तुकाराम महाराज धडपड करत होते. तुम्हा आम्हाला थोडा ताप आला की आपण म्हणतो या वर्षीची वारी नको, जुलाब झाले की आपण म्हणतो या वर्षी तर वारी अजिबात नको, पुढच्या वर्षी पाहू. थोडासा त्रास जास्त व्हायला लागला की आपण वारीची टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करतो. आपली धडपड वारी चुकवण्याकरता असते, पण तुकाराम महाराजांची धडपड वारीला जाण्याकरता होती. तुकाराम महाराज म्हणतात, देवा देहाचा आणि माझा संबंध ठेवूच नको, तू माझ्यासाठी एक काम कर, देहाचा विसर मला पाड. अभंगाचं पहिलं चरण. Ah
वा वा. असं असल्यानंतर खूप आनंद आहे. आणि खऱ्या अर्थानं वारीच्या वाटेवरचा आनंद एवढाच असतो. आमच्या गावातून सुद्धा दिंडी सोहळा निघतो. आमच्या पंचक्रोशीत, आमच्या तालुक्यात कमीत कमी 8 ते 10 दिंडी सोहळे जातात. म्हणजे पहिल्यांदा बरेच गट होते, पण आता वारकरी संप्रदायाचे पण अनेक गट पडले. तिकडं मला जायचं नाही, पण गावची दिंडी असून सुद्धा मला जरंडेश्वर दिंडी सोहळ्यामध्ये यायचा आनंद वाटतो. कारण तेवढे 10-15 दिवस श्री गुरूंचं सानिध्य लाभतं, धनंजयगिरी बाबांचं दररोज दर्शन होतं, त्यांचा आशीर्वाद लाभतो. आणि खऱ्या अर्थानं आमच्या गुरुबंधूंच्या मध्ये असणारा आनंद वर्षभर प्रत्येक जण आपापल्या कामामध्ये व्यस्त असतो, एकमेकांच्या जवळ जाता जमत नाही. प्रत्येक जण लांब लांबून, कोण कर्नाटकवरून आले, कोण पाटणच्या खोऱ्यातनं आले, कोण जावलीवरून आले, मी सांगलीच आहे. म्हणजे प्रत्येक जण लांबून लांबून आपलं व्याप सोडून एवढे 10-15 दिवस महाराजांच्या श्रद्धाखाली, महाराजांच्या विश्वासाखाली या ठिकाणी जरंडेश्वरातून चालत असतो. तुम्ही कोणत्याही दिंडी सोहळ्यात पहा, अभंग कुणी म्हणायचा हा प्रश्न निर्माण होतो, पण एकमेव आपला दिंडी सोहळा आहे. अभंग आता म्हणायचा, नंबर कुणाला द्यायचा हा प्रश्न आपल्या दिंडी सोहळ्यात पडतो, लक्षात ठेवा. म्हणजे वाजवायचं असेल, उद्या कोण वाजवणार, आजपासून नंबर लावावा लागतो. म्हणजे ही जरंडेश्वराची असणारी कृपा आहे. आणि खऱ्या अर्थानं हे सगळे लहान लहान वारकरी बघताय ना, हे आपल्या दिंडी सोहळ्याचं वैभव आहे, हे कुणी नाकारता कामा नाही. लक्षात ठेवा, एवढा सुंदर दिंडी सोहळा आपला जातोय. लक्षात ठेवा, वारी सामान्य नाही. या कीर्तनाचा महिमा आघात आहे. दिवसभर आपण चालतोय, दिवसभर त्याचं भजन करतोय, संध्याकाळी सुंदर असा या लेकरांचा हरिपाठ ऐकायला मिळतोय, कीर्तन ऐकायला मिळतंय. या कलियुगामध्ये कीर्तनाशिवाय उद्धार नाही. कृत्य ध्यायतो त्रेताया यजतो मखैर, द्वापारे परिचर्या नाम आणि कलोतद हरी कीर्तनात. कीर्तनाचे वाटे आणि भराड या ऐसा लोटे. या कलियुगामध्ये उद्धार करण्याचं साधन फक्त आणि फक्त कीर्तन आहे. या कीर्तनामध्ये ज्याच्या दर्शनाकरता तुम्ही आम्ही पंढरीपर्यंत चाललोय ना, तो देव भिकाऱ्यासारखा येतो. कुणासारखा? भिकाऱ्यासारखा. मग कीर्तनाचा महिमा किती आघात असेल. तिकडं कीर्तन चालू असलं की आपण हातुरणाची तयारी करायची, निवांत झोपायचं, ते काय बरं आहे का? हा, निवांत मला जागा मिळते का नाही? तुम्ही कीर्तन मन लावून ऐका, चित्तानं तुम्ही या कीर्तनामध्ये बसा. तुमची जागा पकडून ठेवणारा साक्षात पांडुरंग परमात्मा आहे, लक्षात ठेवा. तुमची जागा कुठे जाणार नाही. पण आपली गडबड, पुढे येऊन कधी बॅगा काढतोय आणि कधी जागा छापतोय. इथं काय आपण जागा छापायला आलोय का? हा, अरे त्याचं नामघोष करा, त्याचं भजन करा. दिवसभर इकडच्या तिकडच्या टवळ्या भवळ्या सगळ्यांच्या चालू असतात. तुझं काय चाललंय, यंदा शेतात काय केले, यार बघायला घरी मिटिंग घ्या. दिंडी सोहळ्यामध्ये इथून पुढे आपण आता अर्ध्यापेक्षा जास्त टप्पा पार केलाय. इथून पुढे तरी किमान प्रत्येकानं देवासाठी आलोय याची जाणीव ठेवून हातानं टाळी, मुखानं नामस्मरण करत त्याच्यापर्यंत पोहोचा. देव फार मोठा आहे, सगळ्यांना सगळं पळवणारा तो आहे. आम्ही पांढरी कपडे, लकलक अशी कपडे घातली की सगळ्यांना वाटतंय लोकांचं खाऊन. हा, अरे पण तुम्ही आम्हाला देणारे कोण? आम्ही काय कुणाचे खातो रे, आमचा राम आम्हाला देतो रे, लक्षात ठेवा. एखाद्या राजकारण्यानं 2 नंबर करून, पुलातला पैसा काढून, रस्त्यातला पैसा काढून फॉर्च्युनर घेतली, गाडी घेतली की तुम्हाला वाटतं वा 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 साहेब मोठे आले, साहेब मोठे आले. पण एखाद्या वारकऱ्यानं साधी 20 लाखाची स्कॉर्पिओ जरी घेतली तरी तुम्हाला वाटतं हा आहे लोकांचा पैसा. अरे बाबा, एवढ्या लहान वयापासून ह्या लेकराचं वय बघा. एवढ्या आमचे समर्थ महाराज खाली बसले, एवढ्या लहान वयापासून त्या पांडुरंगाची वारी करते. एवढ्या लहान वयापासून कीर्तनासाठी तो टाळ वाजवतोय. एवढ्या लहान वयापासून या दिंडी सोहळ्यामध्ये चालतोय. सांगा ना, देवासाठी एवढ्या लहान वयापासून केलेला त्याग, त्याचं फळ पांडुरंग का नाही देणार? आणि देवानं दिलं तर कुणाच्या दुखायचं काम?
नाही, आता बरेच जाणार आहेत, मला तिकडे जायचं नाही. फक्त आपल्या लोकांना मोठं म्हणायला शिका. आपल्या लोकांना तुम्ही जर मोठं म्हणला तर देव तुम्हाला सुद्धा आयुष्यात कधी काही कमी पडून देणार. आम्ही मोठे झालो म्हणून आमच्या महाराजांनी आमच्यावरती रागवाव का, आमच्यावरती रुसाव का? उलटे आमचे महाराज सांगतात तुम्ही आणखी मोठे व्हा. तुम्ही जेवढे मोठे व्हाल तेवढी माझी ताकद आणखी वाढणार आहे. लक्षात ठेवा, जळणं एकमेकांवर ही काही चांगली वृत्ती नाही. देहावरती तुकोबाराय म्हणतात मला देहाचा विसर पाड, देवा ताईसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज. देहाचा विसर पाड देवा, कारण देहावरती जर प्रेम असेल तर मित्र सुद्धा शत्रू बनतात, आणि देहावरती जर प्रेम नसेल, देहाचा विसर पडलेला असेल तर शत्रू सुद्धा मित्र बनतात. लक्षात ठेवा, देहावरती प्रेम नाही कामाचं. छोटासा दृष्टांत सांगून माझी कीर्तन सेवा मी उरकणार आहे. वारीच्या वाटेवरती आपण चालतोय, देहावरती आपण प्रेम नाही केलं पाहिजे. देहावरती जर प्रेम केलं तर त्याचा काहीच फायदा नाही. तुकोबारायांच्या जीवनातील प्रसंग आहे, ऐका. तुकाराम महाराजांची कीर्ती वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, आणि कीर्ती मुख त्यांचे नारायण. तुकाराम महाराजांची प्रसिद्धी वाऱ्यासारखी संपूर्ण परिसरामध्ये पसरत होती. पुण्यापर्यंत तुकाराम महाराजांची कीर्ती पसरली. गावातली, भागातली, परिसरातली, पुण्यातली लोक तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकण्याकरता देहू गावापर्यंत येऊन पोहोचत होती. बारकाईने दृष्टांत ऐका, मी फार कळवळीने सांगतोय. माझी तब्येत ठीक नसताना सुद्धा मी जीवाच्या आकांतानं तुमच्या समोर कीर्तन करतोय, कारण मला जरंडेश्वराची सेवा मनापासून करायची. ऐका, तुकाराम महाराजांची कीर्ती पसरत होती, आणि हे मंबाजी बुवांना आवडत नव्हतं की माझ्यापेक्षाही कोणतरी मोठं होतंय. मी मगाशी सांगितलं ना, एकमेकांवरती जळण्याची वृत्ती नसावी. मंबाजी बुवांना आवडत नव्हतं तुकाराम महाराजांची प्रसिद्धी झालेली. तुकाराम महाराजांच्या पूर्वजांनी म्हणजे विश्वंभर बाबांनी जे देहू गावामध्ये पांडुरंगाचं मंदिर बांधलं, त्या मंदिरामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज दररोज नित्यनेमाचं कीर्तन करत असायचे. एवढा दृष्टांत सांगून मी थांबणार आहे, ऐका. दररोज कीर्तन तुकाराम महाराजांचं चालायचं. दररोज भाविक भक्त कीर्तन ऐकण्याकरता बसायचे. पुण्यापासून लोक येत होती, आणि सुंदर असं कीर्तन तुकाराम महाराजांचं व्हायचं. एके दिवशीचा प्रसंग, दररोज प्रमाणे नित्यनेमाच्या कीर्तनाकरता तुकाराम महाराज खुंटीचा विणा घेतात, गळ्यामध्ये अडकवतात, आणि कीर्तनासाठी मंदिराकडे जायला निघतात. मंदिरामध्ये पोहोचल्यानंतर पाहतात तर मंदिरामध्ये कोणीच दिसत नाही. तुकाराम महाराज बघतात, टाळकरी सुद्धा नाहीत, आणि ऐकायला लोक सुद्धा नाहीत. आज नक्की झालं तरी काय, लोक का आली नसतील? तुकाराम महाराजांना वाटलं बहुतेक आज गावामध्ये सुतक तर पडलं नसेल ना, म्हणून मुख्य मार्गाने तुकाराम महाराज गावामध्ये जाण्याकरता निघले. त्यावेळेस रस्त्यामध्ये काट्याच्या पांजरी पसरलेल्या होत्या की मंदिराकडे कोणाला जाऊ देऊ नये म्हणून, जाता न यावं याकरता मंबाजी बुवांनी रस्त्यामध्ये काट्याच्या पांजरी पसरलेल्या होत्या. तुकाराम महाराजांनी पाहिलं मंदिराकडे येण्याचा रस्ता बंद आहे, मंदिराकडे लोक येऊ शकत नाहीत. तुकाराम महाराजांनी स्वतःच्या हाताने त्या काट्याच्या पांजरी बाजूला केल्या. मंबाजी बुवांना कळालं तुकाराम महाराजांनी मी टाकलेल्या काट्याच्या पांजरी बाजूला केले. मंबाजी बुवा आले आणि त्या काट्याच्या पांजरीने तुकाराम महाराजांना धो 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 असं मारलं. संपूर्ण शरीरामध्ये काटे रुतलेत, संपूर्ण शरीरातून रक्त वाहतय. माझे तुकोबाराय जमिनीवरती कोसळलेत, आणि धरणीवरती असताना हात जोडून तुकोबाराय म्हणताय, देवा माझ्या मंबाजीला जरा बुद्धी देणारे. वरून मंबाजी बुवा काट्याच्या पांजरीने प्रहार करतायत, शरीराला वेदना होत आहेत, तरी सुद्धा मंबाजी बुवांना बुद्धी दे हे फक्त संत करू शकतात. लोकांनी कितीही त्रास दिला तरी सुद्धा तिरस्कार न करणं यांचं नाव संत आहे. संत नवती जगा माणसाच्या सारी, समुद्र नदी नोहे पैगा, पाषाण म्हणू नये लिंगा. संत नवती जगा माणसाच्या सारी,
मंबाजी बुवांचे मारून 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 हात दुखायला लागले. काट्याची पांजर हातातली बाजूला टाकली आणि मंबाजी बुवा घराकडे परतले. घरी पोहोचल्यानंतर मंबाजी बुवा विचार करत होते, मी जे केलं ते चांगलं केलं की वाईट केलं. पण अहंकार मनामध्ये असेल तर वाईट केलेलं कृत्य सुद्धा आपल्याला चांगलंच वाटतं. म्हणून संत सांगतात, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा भाविकासी. तुकाराम महाराज तशा निर्दयी अवस्थेमध्ये संपूर्ण शरीरातून रक्त वाहते प्रसंग आठवा. संपूर्ण शरीर त्रासलंय आणि तशा अवस्थेमध्ये माझे तुकाराम महाराज घराकडे परतले. जिजाबाई आई साहेबांनी तुकाराम महाराजांचं रूप पाहिलं. संपूर्ण शरीरातून रक्त वाहतंय, सगळे काटे टोचलेले आहेत. जिजाबाई आई साहेबांना कळालं, मंबाजी बुवांनी आज माझ्या मालकांना मारलंय. साडीचा पदर खोचला आणि जिजाबाई आई साहेब घरातली काठी घेऊन मंबाजी बुवांना मारण्याकरता जाऊ लागल्या. ज्या मंबाजी बुवांनी तुकाराम महाराजांना मारलं त्या मंबाजी बुवांना जिजाबाई आई साहेब मारण्याकरता जात असताना तुकाराम महाराज अडवतायत, अगावले असं नको करू. जिजाबाई आई साहेबांचा राग अनावरती झालेला होता. जिजाबाई आई साहेब ऐकायला तयार नाहीत. शेवटी तुकाराम महाराज म्हणतात, आवले तुला विठ्ठलाची शपथ आहे, तू जर आता इथून पुढे एक पाऊल टाकशील ना, तुला माझ्या पांडुरंगाची शपथ आहे, नको ना गावले जाऊस. शेवटी जिजाबाई आई साहेब विठ्ठलाची आण ऐकल्यानंतर हातातली काठी बाजूला टाकतात. तुकाराम महाराजांच्या शरीरावरचे सगळे काठी जिजाबाई आई साहेब बाजूला करतात आणि हळदीचा लेप तुकाराम महाराजांच्या अंगाला लावतात. रात्र होते, तुकाराम महाराज झोपी जातात. दुसरा दिवस पुन्हा नित्य नियमाचं कीर्तन करण्याकरता तुकाराम महाराज खुंटीचा विणा घेतात, गळ्यामध्ये अडकवतात आणि विठ्ठलाच्या मंदिराकडे जायला निघतात. मंदिरामध्ये जातात, सगळे वारकरी जमले होते, टाळकरी होते, ऐकण्यासाठी लोक होती. पण मंबाजी बुवा कीर्तनामध्ये कुठे दिसेनात. तुकाराम महाराजांना काळजी वाटू लागली, एवढा परमार्थ मी करतोय पण माझ्यामुळे जर एखादा कीर्तनामध्ये येत नसेल तर परमार्थ करून त्याचा काय फायदा. तुकाराम महाराजांनी गळ्यातला विणा एका वारकऱ्याच्या गळ्यामध्ये दिला आणि तुकाराम महाराज मंबाजी बुवांच्या घराकडे गेले. ऐका, घरी पोहोचल्यानंतर दरवाजा ठोकवला. मंबाजी बुवा, आवाज कानावरती पडला पण आवाज ओळखत नव्हता. पुन्हा तुकाराम महाराजांनी दरवाजा ठोकवला. मंबाजी बुवा, मी तुकाराम महाराज तुम्हाला कीर्तनाला नेण्याकरता आलोय, चला ना हो कीर्तनाला. तुमच्याशिवाय मी कसा कीर्तन करू, तुम्ही नसाल तर मला कीर्तन करण्यामध्ये रस नाही, तुम्ही चला ना माझ्या बरोबर. खात्री पटली, तुकाराम महाराज मला नेण्याकरता आले. तुकाराम महाराजांचा आवाज ऐकल्यानंतर पायाखालची जमीन सरकली. ज्या तुकाराम महाराजांना काल मी मारलं, बहुतेक आज मला मारण्याकरता ओळखीतली गावातली 10 लोक घेऊन आला वाटतं. पण तुकाराम महाराजांनी पुन्हा आवाज दिला, मंबाजी बुवा उघडा ना हो दरवाजा, तुमचे हात मला मारून मारून दुखत असतील, मी तुमचे हात चेपून देतो, तुम्हाला तेल लावून मालिश करून देतो, पण तुम्ही चला ना हो माझ्या बरोबर. तुकाराम महाराज कळवळीने सांगतायत, विश्वास पटला. एवढ्या कळवळीने जर महाराज बोलत असतील तर माझा घात करणार नाहीत. दरवाजा उघडला आणि समोर तुकाराम महाराजांना पाहिलं. डोळ्यातून घळघळ घळघळ अश्रू वाहतायत आणि ते मंबाजी बुवा तुकाराम महाराजांचे शत्रू होते. ते मंबाजी बुवा तुकाराम महाराजांना म्हणतायत, तुकाराम महाराज तुम्ही नक्की आहे तरी कोण. त्यावेळेस तुकाराम महाराज सांगतात, मी आहे कोण मला माहिती नाही. मंबाजी बुवा विचारतात, मग कुणाला विचारू. त्यावेळेस तुकाराम महाराज सांगतात, मी आहे कोण हे जर तुम्हाला विचारायचं असेल तर ते पांडुरंगाला विचारा.
नो हे तुका म्हणे दिसतो मी तैसा आणि पुसणे ते पुसा पांडुरंगा. मी आहे कोण हे तुम्ही पांडुरंगाला विचारा. आणि तेव्हापासून तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये मंबाजी बुवा टाळ घेऊन मरेपर्यंत उभं राहिले. 14 टाळकऱ्यांमध्ये एक टाळकरी कोण असतील तर ते माझे मंबाजी बुवा होते. ज्या मंबाजी बुवानी मारलं, शरीराला त्रास दिला, पण तुकाराम महाराजांच्या व्यथा होत्या. तुकाराम महाराज म्हणत होते मंबाजी बुवांनी माझ्या देहाला मारलं, माझ्या शरीरावर आघात केले, पण माझं त्यांनी काहीच वाकडं केलं नाही. याचं फळ मंबाजी बुवा कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभे राहू लागले. तुकाराम महाराज म्हणतात देवा, देहाचा आठव असल्यानंतर तुझ्या आणि माझ्यामध्ये अंतर पडेल, म्हणून तू माझ्या देहाचा विसर पाड. देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडे मज. देवा, देहाचा विसर जर पडला तरच माझा जीव सुखाला पात्र होईल. तरीच हा जीव सुख पावे माझा, बरवी केशी राजा पळू आले. तिसऱ्या चरणात सांगितलं, आता माझी वेळ संपत आली, सगळं धावत. तिसऱ्या चरणात महाराजांनी सांगितलं ठाव देई चित्ता. देवा, तू माझ्या चित्ताला आणि सकळ वृत्तींना तुझ्या पायाजवळ जागा दे. परमार्थामध्ये चित्ताला फार मोठं महत्व आहे. तुम्ही देहानं कीर्तनात बसलाय, पण तुमचं चित्त जर कीर्तनामध्ये नसेल तर त्याला शून्य किंमत आहे. तुम्ही देहानं वारी करताय, देहानं पांडुरंगाच्या नामघोषामध्ये चालताय, पण चित्त जर वारीमध्ये नसेल, घरचा विचार येत असेल, गुरांना चारा पाणी व्यवस्थित होत असेल का नसेल, शेतीला पाणी व्यवस्थित पडत असेल का, पाऊस किती पडला असेल, घरी सगळं सुरळीत चाललंय का, मुलं बाळ व्यवस्थित असतील का, वारी करून शून्य. वारी करून काय फायदा? परमार्थामध्ये चित्ताला फार मोठं महत्व आहे. विठ्ठल साठविला चित्ती, गोड लागे गाता गीती. किंवा तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊन गोपाळ राहे तेथे. म्हणून चित्त आपण शुद्ध केलं पाहिजे. चित्त आराधी स्त्रियेचे, तेचेनी छंदेनाचे, माकड गारुड्याचे होय जैसे. म्हणून चित्त तुकोबाराय म्हणतात तुझ्या पायाजवळ ठेव. ठाव देई चित्ता, राखे पायापासी, सकळ वृत्तीशी अखंडित. पुढे जाऊन तुकाराम महाराजांनी 4थ्या चरणामध्ये सांगितलं आस भय चिंता. देवा, आस म्हणजे आशा. परमार्थाचे वैरी असणारे 6 विकार, आशा, भय, चिंता, लाज, काम आणि क्रोध, या विकारांचा माझा संबंध तू तोडून टाक. आशा पाश सर्वात घातक आहे. 7 प्रकारचे पाश आहेत. भ्रांती माझी सप्तपाश, अहंकारा पुत्रपाश, स्वजन ग्रह द्रव्य पाश आणि आशा पाश 7वा. आशा असेल, आशा म्हणजे तुमच्या गावातली नाही बरं का, आशा म्हणजे स्वार्थ. स्वार्थ असेल तर तो देव आपल्या जवळ येऊ शकत नाही. चित्ती नाही असं त्याचा पांडुरंग दास. स्वार्थ नसला पाहिजे. तुकाराम महाराज तर सांगतात भक्ताचं 1 नंबरचं लक्षण आहे की त्याच्या चित्तामध्ये कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नसला पाहिजे. भक्त ऐसे जाना, कैसे जाना, भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारुनी. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात परमार्थाचे वैरी असणारे 6 विकार, आशा, भय, चिंता, लाज, काम आणि क्रोध, यांचानी माझा तू संबंध तोडून टाक. यांना माझ्यापासून बाजूला कर. एकदा सर्वांनी हात वर, सगळ्यांनी हातानं टाळी आणि मुखानं नामस्मरण. सगळे हात वर घ्या, हात वर. डोकार तुम्हारी
देवा ताईसा करी उपकार देहाचा विसर पाडी मज तरीच हा जीव सुख पावे माझा बळवे केशराजा कळवाली ठाव दे चित्ता राखे पायापासी सकळ वृत्तीशी अखंडित तरीच हा जीव सुख पावे माझा बळवे केशराजा कळवाली आस भय चिंता लाज काम क्रोध तोडावा संबंध यांचा माझा तरीच हा जीव सुख पावे माझा बळवे केशराजा कळवाली. 5व्या चरणामध्ये तुकोबराय देवाजवळ मागणं मागतात. देवा तू माझ्यावरती प्रसन्न झालाच आहेस ना, मग माझं एकच मागणं तुझ्याकडे आहे. मागणे ते एक हेची आहे आता नाममुखी संत संग दे. देवा तुझं नाम माझ्या मुखामध्ये सदैव राहिलं पाहिजे आणि मला संतांची संगत घडली पाहिजे. तुकाराम महाराजांनी देवाजवळ त्याचं नाम मुखामध्ये राहावं आणि संतांची संगत घडावी ही मागणी मागितली आणि शेवटच्या चरणात जाऊन तुकाराम वाजवा महिला मंडळ जोरात. जेवायचे ना म्हणून एनर्जी आली पाहिजे. तो का म्हणे बर पंग देवा, अरे देवा माझ्याकडून तू बाह्य रंगाची भक्ती न करून घेता अंतरंगाची तुला आवडणारी भावशुद्ध तू भक्ती करून घे. कारण वरवरची भक्ती
तुम्ही आम्ही बघा, गावचा सप्ताह असू द्या किंवा दिंडी सोहळा असू द्या, मला कोणतरी बघतंय म्हणून बळच टाळ घ्यायचा, बळच भजन केल्यागत करायचं. देवाला तसलं आवडत. आणि लय मला कळतंय, लय मी शान आहे, लय मी पदवी घेतली, मी म्हणल तसंच मला लय रागातलं कळतं. देव शाण्याच्या थोबाड्याकडे बघत. देवाला ईडीच टाळकी आवडते. लय शानपणा करतो देव, त्याला उभं करत. कसं पण असू द्या, पण त्याचं नाम आपल्या मुखामध्ये राहिलं पाहिजे. तुकाराम महाराजांनी सांगितलं, देवा बाह्य रंगाची भक्ती तुझ्या काही कामाची नाही, माझ्याकडून तू भावशुद्ध अंतरंगाची भक्ती करून घे. तुका म्हणे नको वरपंग देवा, घेई माझी सेवा, भावशुद्ध तरीच हा जीव सुख पावे माझा, बर्वे केशी राजा पळू आली ज्ञानेश्वर माऊली.